सांगली जिल्ह्यातील माझ्या आशा व गटप्रवर्तक भगिनी सर्वांना माझा लाल सलाम। आज आपण 12 जानेवारी पासून बेमुदत संपावरती गेलेलो आहोत। तसेच आपण मुंबईमध्ये 9 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन चालू आहेत। आपल्या सर्व मागण्या घेऊन आपण संपात उतरलेलो आहोत। जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनींनी चांगल्या प्रकारे साथ दिलीच आहे। परंतु उद्या दिनांक 26 रोजी आपल्याला मोठ्या संख्येनं परत मुंबईला आपल्याला जायचं आहे। तसेच आपल्या ज्या प्रमुख मागण्या घेऊन आपण त्या संपात उतरलेलो आहोत त्याच्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी आशांना 450 आशांना काढून टाकण्याच्या नोटिसा आयुक्तांनी काढलेल्या आहेत। भगिनींनो, घाबरून जायची गरज नाही। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या राज्य फेडरेशनच्या राज्याध्यक्षा आनंदी अवघडेताई, त्याचप्रमाणे उज्ज्वला पाटील, शीला ठाकूर, तसेच मी आणि राजेंद्र साठे असं आम्ही सर्वजण मिळून मंत्रालयात सुभाष बोरकर अतिरिक्त संचालक यांना भेटण्यासाठी गेलो होतो। आणि जे काही पत्र काढलेलं आहे औरंगाबादमध्ये त्याच्यासाठी लवकरात लवकर काही तो पाठपुरावा करून ज्या आशांना काढण्याच्या जे पत्र काढलेलं आहे त्यासाठी आपण काय तो पाठपुरावा करून त्या नोटिसा पाठीमागे घेण्याचं आपण निवेदन माननीय बोरकर साहेबांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 3 तारखेला पल्स पोलिओ मोहीम आपली आहे। आता हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम आहे तो त्याच्यामध्ये आपल्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनी यांचा समावेश या मोहिमेमध्ये असतो। परंतु आपला जोपर्यंत संप मिटणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं काम आपण करणार नाही। कुणीही कोणतेही आदेश जरी काढले तरी त्या आदेशाला आपण न घाबरता सामोरं गेलं पाहिजे। जिल्ह्यातील सर्व गटप्रवर्तक आणि आशा भगिनींना मी कळकळीची विनंती करते, जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत, जोपर्यंत आपला मागण्यांचा JR आहे तो निघणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या मागण्या घेऊन आपण लढत राहणार आहोत। बघूया आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 100% आपली चर्चा होईल। या अनुषंगानं आपण उद्या 26 रोजी मोठ्या संख्येनं आपण मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलनासाठी जाणार आहोत। जिल्ह्यातील सर्वच आशा व गटप्रवर्तक भगिनींना मी विनंती करते की मोठ्या संख्येनं तुम्ही उद्याच्या आंदोलनासाठी मिरज रेल्वे स्टेशनवर रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचावे एवढी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते।